सांगली कुपवाड मिरज महानगरपालिका मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रुग्णालयाच्या परिसरातच बायोमेडिकल संसर्गजन्ययुक्त कचऱ्याचे ढीग साचल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती। वंचित बहुजन आघाडी माथाडी कामगार युनियनच्या वतीने आंदोलनाचा इशारा दिल्यामुळे इथल्या प्रशासनाला जाग आली आणि बायोमेडिकल कचरा हटवण्यात आला। वंचित बहुजन माथाडी युनियन संघाचे सचिव प्रशांत वाघमारे यांनी उग्र आंदोलन छेडू असा इशारा दिला होता। संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन त्वरित कचरा हलवण्याचा इशारा कर्मचाऱ्यांना दिला होता। त्यानंतर कचरा हटवण्याबाबत हालचाली सुरू झाल्या। मिरज सिव्हिल हॉस्पिटल महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे। अशा प्रकारामुळे परिसरातील नागरिकांच्यात संताप व्यक्त केला जातोय। प्रशांत वाघमारे, पश्चिम महाराष्ट्र महासचिव, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन। मिरज सिव्हिल हॉस्पिटलच्या परिसरातील नागरिक आणि मिरज सिव्हिलचे रुग्ण कर्मचारी त्यांच्या काही तक्रारीवरून आमच्या असं लक्षात आले की बायोमेडिकल कचरा गेले 2-3 महिन्यापासून या ठिकाणी प्रचंड मोठा साठा करण्यात आला आहे। उदाहरण जर बघितलं आपण, जे बायोमेडिकलचा जो कचरा आहे, जो रुग्णांचे जे काही सुया असतील किंवा त्यांचे काही सलाईन लावलेले असतील, रक्त सांडले हे केलेले, त्यांचे हातपाय मोडलेले किंवा काही प्लास्टर्स असतील, असा सगळा कचरा या ठिकाणी प्रचंड मोठा साठा करण्यात आला आहे। 2 ते 4 खोल्यामध्ये साठा करण्यात आलेला आहे। या ठिकाणी 48 दिवसामध्ये उचलणं बंधनकारक असताना त्या संबंधित जे काय कचरा संकलन करते ते कंपनी असेल किंवा प्रशासन असेल, यांना कल्पना आहे 48 दिवसाच्या आत जर हा कचरा नाही उचलला दंडनीय अपराध आहे। तरी देखील या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी प्रशासन किंवा संबंधित कचरा संकलनची कंपनी या ठिकाणी कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही, अशी प्रकारची परिस्थिती या ठिकाणी दिसून येते। संबंधित जर कचरा ठिकाणी ज्या ठिकाणी साठवला त्या ठिकाणी जर आपण बघितला, प्रचंड प्रमाणात दुर्गंधी पसरलेली आहे। त्या ठिकाणी घाण कचरा होत आहे, प्रचंड मोठ्या त्या ठिकाणी आया आपल्याला दिसतील। त्यामुळं संबंधित रुग्ण, संबंधित परिसराची जी नागरिक वस्ती आहे त्या ठिकाणी प्रचंड मोठा आरोग्याचा धोका निर्माण झालेला आहे, अशी परिस्थिती आहे। त्यामुळं वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनला ज्यावेळेला या ठिकाणी तक्रार आली त्यावेळी संबंधित सांगली जिल्ह्याचे संपर्क प्रमुख मान्य संजयजी कांबळे, मी स्वतः या ठिकाणी येऊन पाहणी केलं असता या ठिकाणी असं दिसलं, ज्या ठिकाणी कचरा बायोमेडिकलचा कचरा जो साठवणूक करण्यात आले त्याच ठिकाणी जवळपास कक्ष विभाग आहे, ICU विभाग आहे, मनोरुग्णालयाचा कक्ष आहे आणि असं असताना त्या लोकांना कोणत्याही प्रकारचा आजार त्या ठिकाणी ऍडमिट केलेला असताना या ठिकाणी आपण बरं होण्यासाठी आलोय, या ठिकाणी आजार घेऊन जाण्यासाठी आलोय, अशी एक परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। त्यामुळं आमची मागणी युनियनच्या वतीनं अशी असेल की तात्काळ संबंधित जे काही कचरा संकलन करणारी जी कंपनी आहे त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांना त्यांची जी कंपनी आहे त्या कंपनीला काळ्या यादीत त्यांना त्या ठिकाणी टाकण्यात यावं, अशी आमची मागणी असेल।